महाआघाडीच्या प्रचार सभांना आजपासून सुरुवात होणार आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची आघाडी असलेल्या महाआघाडीची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये होते। एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नांदेडमध्ये हजेरी लावणार आहेत आणि त्यातच औचित्य साधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी आपलं होमग्राऊंड असलेल्या नांदेडमध्ये या सभेचं आयोजन केलंय। तर यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत। या संयुक्त प्रचार सभेला महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या नेत्यांची उपस्थिती आहे। नांदेडच्या इंदिरा गांधी मैदानावर संध्याकाळी 5 वाजता ही सभा होतीये। या सभेनंतर 23 तारखेला परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अशाच पद्धतीने महाआघाडीची संयुक्त प्रचार सभा घेण्यात येते असंही कळतंय। महाआघाडीची पहिली जाहीर सभा असल्याने या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता नांदेडमध्ये उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। सागर, तयारी पूर्ण झालेली असणार, अगदी 2 तासांमध्ये ही सभा आहे असं कळतंय, काय सांगाल? कुणी नेते आता नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत का? अपडेट काय कळतंय? सुवर्ण, शरद पवार हे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं काही वेळापूर्वीच नांदेडमध्ये आलेले आहेत। दुसऱ्या बाजूला मात्र जी काय आता माहिती मिळते सूत्रांच्या माहितीनुसार, त्यानुसार मल्लिकार्जुन खरगे हे त्यांची प्रकृती व्यवस्थित नसल्यामुळे कदाचित येणार नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे दिल्लीतील महत्त्वाचा नेता काँग्रेसच्या अनुपस्थितीमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला जाणार आहे। दुसरीकडे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर जे राज्यातले नेते आहेत, छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि स्वतः अशोक चव्हाण जे मुळात आयोजकच आहेत, ते हे नेते असतील आणि त्यांच्या उपस्थित सभा होईल, प्रचाराचा नारळ फुटला जाईल। पण नांदेडचं जर आता परिस्थिती जर पाहिली तर प्रचंड ऊन आहे, त्याच्यामुळे ही सभा सायंकाळी 6 वाजता नियोजित जरी वेळ असली तर ती जरा थोडीशी उशिरा होईल असं दिसतं। कारण की जर हे दृश्य पाहिलं तर काही वेळमध्ये सभा होईल असं म्हटलं जातं, पण जर पाहिलं तर प्रचंड ऊन आहे, त्याच्यामुळे लोक येणं इथे हे थोडंसं कठीण आहे। पण एका बाजूला अशोक चव्हाणांचं स्वतःचं होम ग्राउंड आहे, महापालिका स्वतःच्या ताब्यात आहे, मोठं वर्चस्व गेले अनेक वर्ष अशोक चव्हाणांचं या ठिकाणी आहे। त्यांची दुसरी पिढी या ठिकाणी नांदेडमध्ये राजकीय वारसा सांभाळत आहे, यामुळे काँग्रेस मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करेल। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते देखील आज काँग्रेसचे नेते भाजपा आणि शिवसेनेवर, युतीवर जोरदार टीका करतील। नक्की, धन्यवाद सागर ही माहिती दिल्याबद्दल। जसं आमचे प्रतिनिधी सागर माहिती देतात, मल्लिकार्जुन खरगे या सभेला येतील अशी माहिती मिळत होती, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येणार नाहीत असं कळतं आहे। तर 6 वाजता नियोजित सभा, मात्र थोडीशी उशिरा, कदाचित 6:30 पर्यंत ही सभा सुरू होईल असंही कळतंय।